बॉडी रिलॅक्स करा. या काही सिंपल आणि साध्या पोझिशनने आणि स्टेपने कशी करायची आहे, काय करायची आहे, एक ना एक गोष्ट खूप बारकाईने सांगणार आहे. होत असलेल्या चुका त्या होऊ नयेत म्हणून सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात. ज्या स्टेप तुम्हाला सोप्या वाटतील त्या तुम्ही माझ्यासोबत करा आणि ज्या तुम्हाला अवघड वाटतील ते तुम्ही रिपीट पाहून करू शकता. जेणेकरून तुमच्या चांगलंच लक्षात येईल. जो आपला बॉडी पेन होतोय त्याला आपल्याला रिलीफ करायचंय, रिलॅक्स करायचंय. तर या ठिकाणी मी माझ्या काफ मसलला रिलॅक्स करते. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये आणि थाईज मसललाही. मग ते कसं करायचंय? एक पाय वरती घ्यायचा आहे, व्यवस्थित बेंड करायचा आहे. या ठिकाणी तुमची अप्पर बॉडी ही स्ट्रेट असली पाहिजे. तिला खाली वाकवू नका. जेणेकरून तुमचा जो पाय आहे त्याला व्यवस्थित ताण पडेल. हा ताण तुमच्या थाईजला पडणार झाला आणि तुमचे जे मसल्स आहेत, नी म्हणजे आपलं जे गुडघा आहे त्याच्या एक्झॅक्ट खाली थोडासा असा ताण जाणवेल तुम्हाला. हा ताण खूप आरामदायी असणार झाला कारण योगा करून आपली बॉडी खूप जास्त अशी दुखायला लागते किंवा जेव्हा तुम्ही नवीन-नवीन असतात तेव्हा तुमच्यासाठी ह्या स्टेप किंवा ह्या ज्या पोज आहेत त्या एकदम बेस्ट आहेत. तुम्ही ट्राय करू शकता जेणेकरून तुमचं शरीर आणखी आरामदायी वाटेल तुम्हाला आणि फ्लेक्सिबिलिटी वाढण्यासाठीही हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही पाहू शकता एक स्टेप मी 10 वेळेस करत आहे, खास तुमच्यासाठी. मग आता चेंज पोझिशन साइडमध्ये कशी असणार झाली, हे आपल्या अप्पर थाईजवरती चांगलंच प्रेशर देतं. ओके, म्हणजे जे समोरची मांडी आहे त्यावरती आणि जेव्हा मी बॅक घेते तेव्हा मागच्या मांडीवरती प्रेशर पडत आहे. याही गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे, अनुभव करायचा आहे, फील करायच्यात त्या गोष्टी आणि तुम्ही जेवढं फील जास्त कराल ते तेवढंच जास्त तुमचं लवकर बॉडी रिकव्हर होईल. आणि बॉडी रिकव्हर होण्यासाठी ह्या एक्सरसाइज मस्ट आहेत एव्हरीवन. त्यामुळे व्यवस्थित मन लावून या एक्सरसाइज करा. ओके. आता हीच पोझिशन आपण जेव्हा उजव्या बाजूने करतो तेव्हा आपल्याला सेम पोझिशन ही डाव्या बाजूने करावी लागते. जसं व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे त्याच प्रमाणात तुम्हाला करायचं आहे. ओके. या ठिकाणी एक स्टेप तुम्ही 10 वेळेस केली तर सर्वात बेस्ट आहे आणि जर तुम्ही रोज रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये योगा करत असाल तर तुम्हाला एक स्टेप ही किमान 30 वेळा करायची आहे. जेणेकरून तुमचं फॅटही कमी होईल आणि त्याचबरोबर चांगला ताण तुमच्या शरीराला पडेल. याचा अर्थ असा की त्या ठिकाणी जे साचलेलं फॅट आहे ते बर्न व्हायला मदत होईल. ओके. आता ही रनिंग करायची आहे. ही करत असताना आपल्या पोटावरती, ओटीपोटावरती लक्ष द्या. श्वास सोडायचा आहे तोंडाने आणि ओटीपोट जे आहे ते व्हायब्रेट होत आहे. ओके. हे व्हायब्रेशन खूप गुड असं फील देऊन जातं जेव्हा आपण पाहतो की आपली जी नको असलेली चरबी जी आहे ती पूर्ण व्हायब्रेट होत आहे आणि त्यामुळे फॅट बर्न होणार आहे. हे आपलं मनच आपल्याला सांगतं आणि हा आपल्या मनाशी स्वतःचा संवाद खूप सुखद असतो बरं. का? कारण आपलं जे शरीर आहे, आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने आपण या ठिकाणी योगाच्या साहाय्याने त्याला आकार देऊ शकतो. तर चला मग दुसरी स्टेप पहा. ही दुसरी स्टेप करत असताना बेली फॅटवरती प्रेशर येतं आणि त्याचबरोबर आपल्या ज्या मांड्या आहेत त्यावरती आलेला अतिरिक्त ताण कमी व्हायलाही मदत होते. लोअर बॉडी एकदम रिलॅक्स करायची आहे, पोझिशन चेंज करा. स्ट्रेचिंग आहे पायांची, पायाला पूर्ण सरळ करायचे आहेत. गुडघा या ठिकाणी बेंड करायचा नाही. वाकवू नका. हात सरळ घ्या. कंबर वाकवायची नाहीये तुम्हाला. पाठही सरळ ठेवायची आहे. थोडंसं लक्ष देत व्हिडिओ पहा, जेणेकरून तुमच्या आणखी चांगलं लक्षात येईल. रिलीफ करण्यासाठी मी शांत थांबत नाहीये, तर पायांची मूव्हमेंट सुरू आहे. तशीच तुमची ही असली पाहिजे. साइड बेली फॅटसाठी किंवा साइड स्ट्रेचिंगसाठी बेलीवरती आलेली तिला कमी कसं करायचंय तर ते याच पद्धतीने तुम्ही करू शकता. या ठिकाणी जर तुम्हाला येताना समोर खांदे आपले झुकल्यासारखी वाटत असतील तर तुम्ही भिंतीकडे जायचंय आणि सेम हीच पोझिशन करायची आहे. ओके. नाव स्टेप चेंज. आता हा पूर्ण आपल्या कमरेचा व्यायाम आहे आणि त्याच सोबत आपला जो स्पाइन आहे त्यासाठी एकदम जबरदस्त असा ही योगाची पोझिशन आहे. ओके. पाहू शकता तुम्ही पूर्ण बेंड झालेली आहे. एकंदरीत ट्विस्ट व्हायचंय तुम्हाला आणि खाली वाकून परत एक गोल अर्धा घेर घ्यायचा आहे. पूर्ण घेण्याचा प्रयत्न करू नका. शक्य जेवढं होईल तेवढंच करा. जास्तच्या नादी लागू नका. कारण तुमची प्रॅक्टिस जसजशी वाढेल तसं तुम्ही जास्त करू शकता. ओके. सो या पद्धतीने करा. शक्य सुरुवातीला 10, 5, 10, 5, 10 या पद्धतीने एका साइडच्या 5 करायच्यात आणि दोन्ही बाजूंच्या म्हणजे उजवी आणि डावी असं 10 करायच्यात. मागून ही पोझिशन कशी दिसते बॅक साइडनी ती पहा, जेणेकरून तुमच्या आणखी चांगलं लक्षात येईल. बॅक साइडने पूर्ण खाली आहे. माझे गुडघे वाकलेले नाहीयेत
आणि पूर्ण वरती येत समोर. या ठिकाणी माझ्या पाठीचाही असा ज्याला आपण कुबड म्हणू ते निघलेलं नाहीये, त्यामुळे तेही लक्षात घ्या आणि श्वास सोडत असताना खाली. ओके. थोडंसं स्ट्रेच करत बेंड का होत आहे? आता तोही प्रश्न आहे. का? कारण की याने पूर्णपणे पाठीतला जो आलेला ताण आहे, तो कमी होतो आणि पाठ मोडण्यामध्ये याने मदत होते. म्हणजे जे काही आपले पाठीचे हाडं असतील ते वाचतात आणि असं समजू नका की पाठीतलं काहीतरी मोडायलंय आणि हिने काहीतरी वेगळी स्टेप सांगितली, तर बिलकुल नाही. त्या स्टेपमुळे आपली पाठ ही खूप हलकी होते. आलेला जो ताण, तणाव आहे तो कमी होतो शारीरिक आणि पूर्णपणे मानसिक शांती आपल्याला भेटते. ओके. तर ही स्टेप तुम्ही साइडमध्ये बघा, आणखी तुम्हाला इफेक्टिव्ह दिसेल. मी तुम्हाला ही चारही बाजूंनी दाखवलेली आहे. फ्रंट, बॅक आणि साइडमध्ये दोन्हीही बाजूंनी साइडमध्ये. ओके. ही कशी करायची आहे, काय करायची आहे, या सर्व गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये खूप सावकाशपणे सांगत आहे. याचे तुम्हाला किमान 20 ते 30 स्टेप करायच्या आहेत. 20 ते 30 म्हणजे 10चे 3 ते 4 राउंड तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. ओके. श्वास सोडत, श्वास घेत, श्वास सोडत. आता पोझिशन चेंज केलेले आहे. जरी सेम वाटत असेल तरीही, पण पूर्णपणे चेंज आहे पोझिशन. यामध्ये मी 3 पोझिशन घेतलेल्या आहेत. व्हिडिओ खूप सावकाश बघा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल, की 3 स्टेप कोणकोणत्या चेंज केलेल्या आहेत. ओके. या ठिकाणी पूर्णपणे पायावरती ताण देत आहे. जर मी उजव्या साईडला आले, तर डाव्या साईडचा पाय वरती होत आहे आणि डाव्या साईडला आले, तर उजव्या साईडचा पाय वरती होत आहे. हे जेव्हा आपण अप करतोय तेव्हा चेस्टला हलकंसं प्रेस करायचंय, श्वास मोठा घ्यायचा आहे आणि श्वास सोडायचा आहे. डन इट? नाऊ एव्हरीवन पूर्णपणे आता रिलॅक्स करायची बॉडी पहिल्यासारखी. ओके. चला या. आता पोझिशन चेंज करणार आहोत. 1 देन 2 अँड देन गो बॅक. ओके. पूर्ण पोटावरती ताण, पोटाला स्ट्रेच करायचं आहे. हे एकदम बेस्ट आहे. ओके. 1 ओके. अप, श्वास घेत, श्वास सोडत 2 श्वास घेत वरती, श्वास सोडत मागे, श्वास घेत खाली, श्वास सोडत वरती, मागे. अप अँड डाऊन, अप अँड डाऊन. आता हे तुम्हाला होत नाहीये मग कसं करायचं तेही एकदा पाहून घ्या. एवढं जमतंय, जास्त खाली जमत नाहीये, हरकत नाही, काहीच हरकत नाही. फक्त पाठीचा कणा काय करा, सरळ ठेवा. अप देन डाऊन. हे जमतं ना? आता मग मागं जायचंय. ओके. जास्तही मागे जाण्याचा प्रयत्न करू नका. बरं, ही स्टेप तर खूप सोपी आहे स्ट्रेचिंगची. तुम्ही हीही करू शकता. तर चला माझ्यासोबत ही स्टेप रिपीट करा. 1 then 2 down, 3 up, 4 down, 5 up. ओके. पण बॅक काय पाहिजे? स्ट्रेच पाहिजे. ओके. येस. 4 5 6 and 7. ओके. 8. यस. डन इट एवरीवन. नाउ पोजीशन चेंज. चेंज किस तरीके से करनी है, क्या करनी है, वो आप सब यहाँ पर देख सकते हो. कैसे कर रहे हैं, कैसे नहीं कर रहे हैं. त्रिकोणासन या ठिकाणी मी करत आहे. आतमध्ये हिंदी कुठे मिक्स केली होती, पण ते पाहिजे काहीतरी असं मस्तपैकी मसाला ज्याला म्हणू वरतून, तर तसं काहीतरी. या ठिकाणी हळूवार श्वास सोडत खाली जात आहे. श्वास घेत वरती त्रिकोणासन आहे. तुम्ही पाहू शकता. ट्विस्टिंगसाठी बेस्ट आसन मानलं जातं. पोझिशन चेंज करायची आहे. साइडमध्ये हे आसन कसं जातंय ते पहा. या ठिकाणी हात जो आहे तो कानाला आहे. पूर्ण हात मी खाली किंवा वरती घेत नाही. व्हेरिएशन्समध्ये तुम्हाला दाखवत आहे. प्रत्येक एक ना एक स्टेप काळजीपूर्वक बघा आणि स्वतःची जी स्ट्रेचिंग आहे, फ्लेक्सिबिलिटी ती वाढवा. ओके. या पद्धतीने. देन पोझिशन चेंज. अश्वसंचलनासन, सूर्यनमस्कार मधली 4थी पोझिशन जिला आपण म्हणू आणि 9वी ही या पोझिशन आहे. 9 पोज और 4th पोज कशी करायची आहे ती या पद्धतीने. ही आपल्या थाईजला स्ट्रेच करण्यासाठी जबरदस्त अशी पोझिशन आहे. त्याचबरोबर ओटीपोट, पोट यावरती जर गॅसेस होत असतील तुमचे तर ते गॅसेस कमी होतात पोटामध्ये म्हणते. आणि ओटीपोट व पोट हे चांगलं पिळलं जातं. त्यामुळे खूप व्यवस्थित ही तुम्ही पोझिशन करा. तुमच्या सर्व स्टेप या लक्षात येत आहेत. जर तुम्हाला काही व्हिडिओमध्ये प्रश्न असतील तर ते मला विचारा. मी नक्की सांगण्याचा प्रयत्न करेल. एक स्टेप ही 10 वेळेस करा. ओके. गो बॅक 2
लेग बघा कसं करते मी आणि ताण कसा बसणार आहे तेही मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये व्यवस्थित दाखवत आहे. या ठिकाणी काय करायचंय, पाठीचा कणा सरळ पाहिजे. त्याला मागे वाकवा. त्याला समोर कुबटसारखं करू नका किंवा खुप्यासारखं ज्याला आपण माउंटेन शेप म्हणू बॅकचा, तो नको इथे. बॅक टू बी स्ट्रेट एव्हरीवन and then down. Up it. Take a long and deep breath, then go back, then down. Up and down, continue and compulsory everyone. पाठीचा कणा मला तुमच्या सरळ पाहिजे. पाय हे तुमचा सरळ ठेवा, जेणेकरून तुमच्या आणखी चांगलंच लक्षात येईल की आपल्याला कशी करायची आहे ही स्टेप. तर ओके, 2, then 3, 4, 5, 6 up, 7 down, 8 up, 10 down, 9 up, 10 down, 11 up and totally down. Done. Now position change. आता आपण ही स्टेप कशी करणार आहोत, दुसऱ्या पायाने. तर माझ्यासोबत ही स्टेप दुसऱ्या पायाने 20 वेळेस करायला तयार आहात तुम्ही? तर चला मग. 1, 2, खाली जायचंय, 3 वरती, 4 खाली, 5 वर, 6 खाली, 7 वरती, 8 खाली, 9 वर, श्वास घेत श्वास सोडत, श्वास घेत वरती, श्वास सोडत खाली, श्वास घेत वरती या, श्वास सोडत खाली जा, पुन्हा शांतपणे. ओके, येस, डन इट एव्हरीवन. नाव पोझिशन चेंज. हाऊ टू डू नेक्स्ट स्टेप, जस्ट लुक ॲट मी. प्रेस करायचं व्यवस्थित थाईजला, काफ मसल्सला व्यवस्थितपणे माझ्यासोबत, जेणेकरून आलेला जो अतिरिक्त ताण आहे तुमचा स्ट्रेचिंग करते वेळेस तो कमी होणार आहे. पण हे करत असताना पाठीचा कणा कसा पाहिजे तुमचा, सरळ. बरोबर म्हटलात. बॅकबोन टू बी स्ट्रेट एव्हरीवन, ॲज दॅट कॉल्ड ॲज व्हॉट, स्पाइन. टू बी स्ट्रेट, आय नो. त्याच पद्धतीने थोडी स्टेप जी आहे ती आपण चेंज करत आहोत, पोझिशन चेंज करत आहोत. ते पहा, व्यवस्थित आपल्या पायाला खाली दोन्ही हातांनी प्रेस करत 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 करायचं आहे आणि देन अप देन डाऊन, अप देन डाऊन, अप देन डाऊन. पश्चिमोत्तानासनची स्टेप घेत आहे. श्वास घेत मागे, श्वास सोडत खाली, श्वास घेत वरती, श्वास सोडत खाली. श्वासाच्या गतीकडे पूर्णपणे लक्ष. 1 अप, देन 2 डाऊन, 3 up, a 4 down, 5 up, a 6 down, 7 up, 8 down, 9 up, a 10 down, 11 up, 12 down. ओके, असं तुम्हाला करत 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 ही स्टेप 20 वेळेस करायची आहे. आता पोझिशन आपण चेंज केलेली आहे. पोटाला ताण आपण वरती देत आहोत, वरच्या साईडमध्ये. ओके, पूर्णपणे श्वास घेत वरती या आणि श्वास सोडत खाली जायचा आहे तुम्हाला. श्वासाच्या गतीकडे लक्ष आणि पोटावरती पडलेला जो ताण आहे किंवा दबाव त्याकडेही लक्ष द्या. श्वास सोडत खाली जा पूर्णपणे व्यवस्थित आणि श्वास घेत सावकाश वरती यायचंय. याला आपण पश्चिमोत्तानासन असं म्हणतो. ओके, डन इट एव्हरीवन. नाव पोझिशन चेंज. तर चला मग तुमच्या आणि माझ्या फेवरेट अशा आसनमध्ये येऊयात आपण, बद्धकोष्ठासन, ज्याला आपण म्हणतो फ्लाय 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 विथ, येस एव्हरीवन, बटरफ्लाय. तर बटरफ्लाय आसन आपण या ठिकाणी करत आहोत, पोझिशन आपण करत आहोत. ती कशी करायची आहे हे तुम्ही पाहू शकता. पण इथे मान, पाठ आणि तुमचे खांदे म्हणजे शोल्डर मला स्ट्रेट हवे आहेत. अप डाऊन, 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 अप डाऊन. ओके एव्हरीवन, चलो डाऊन. येस. नाव सावकाश खाली वाकूनही आपल्याला दोन्ही पायामध्ये शेक करायचं आहे आणि ते या ठिकाणी तुम्हाला माझं पोश्चर हे बटरफ्लाय सारखं दिसत असेल जर तुम्ही प्रयत्न करत असाल पाहण्याचे तर. ओके, नाव पोझिशन चेंज करूयात आपण. कशा पद्धतीने करायचं तेही लक्ष द्या आणि छान अशी ही स्टेप तुम्ही पाहू शकता स्ट्रेचिंगची. डाऊन देन अप, डाऊन देन अप, अप, श्वास घेत वरती, श्वास सोडत खाली. हातावरती पूर्ण ताण आहे, मांडीवरती, पायांवरती आणि त्याच सोबत सोबत पोटावरतीही ताण आहे. या स्टेपला हलक्यात घेऊ नका, कारण ही स्टेप आपल्याला हवं तसं आपलं बॉडी पोश्चर देणारी आहे. खास करून मुलींसाठी, महिलांसाठी जर तुम्ही सर्च केलं तर सर्वात बेस्ट अशी स्टेप याला मानलं जातं.
नाव पोर्शन चेंज. हाऊ टू डू नेक्स्ट स्टेप? ओह! हा तर तुमचा आणि माझा फेव्हरेट आहे. काय बरं याचं नाव? तर बॅक रोल म्हणतात याला. तर हा कसा करायचा? व्यवस्थित जसं मी दाखवते तसाच करायचा आहे. दोन्ही पाय व्यवस्थित घेतलेले आहेत आणि पूर्ण बॅक रोल होत आहे म्हणून याचं नाव बॅक रोल आहे. ओके. श्वास घेत वरती, श्वास सोडत खाली. कंटिन्यू. डन इट? नाऊ पोर्शन चेंज. आता आपण दुसरी स्टेप कशी करणार आहोत त्याकडे लक्ष द्या. पाठीचा कणा सरळ आहे आणि या ठिकाणी मी करणार आहे मच्छिंद्रासन. अर्ध मच्छिंद्रासनसाठी तयार मी दोन्ही पाय समोर, एका पायाला क्रॉस केलेला आहे, दुसरा पाय साइडमध्ये. दुसऱ्या हाताच्या पोझिशनला तुम्ही पाहू शकता माझी कशा पद्धतीने आहे आणि पहिला हात आणि पाय सोबत आहेत दोन्ही पण. ओके. या ठिकाणी तुमची जी मान आहे ती व्यवस्थित मागे पाहिजे मला. पाठ सरळ पाहिजे. पोटाला पीळ देताना शुगरसाठी जबरदस्त असं हे मच्छिंद्रासन आहे. जेणेकरून आपलं इन्सुलिन सिक्रेशन एकदम बेस्ट होईल आणि असलेली शुगर ही कमी येईल किंवा आटोक्यामध्ये यायला मदत होईल. त्यामुळे तुम्ही हे आसन नक्कीच ट्राय करा. सोबतच शुगरसाठी मंडूकासन ही सर्वात बेस्ट असं आसन मानलं जातं. हाय! थोडंसं लाजायचंय आणि मागे मान करायची आहे. ओके. नाव पोर्शन चेंज इट एव्हरीवन. पाय समोर. येस. आता परत आपण पायाची स्थिती चेंज करणार आहोत. ते बरं कसं? तर चला पाहूयात ते काही असं. चला तर मग या सर्वांनी स्टेपमध्ये. आपला जो पाय आहे तो सरळ मी खाली घेतलेला आहे. सीटच्या खाली घ्यायचा आहे आणि दुसरा पाय जो आहे तो गुडघ्याच्या साइडमध्ये सरळ. ओके. टर्न करा, ट्विस्ट करा आणि मागे बघायचं आहे. ओके. येस. पूर्णपणे मागे. इथे पण लाजायचंय थोडंसं. आणि माझ्यासोबत असंच हसत-हसत योगा करा, जेणेकरून तुम्हाला चांगलं लक्षात राहील आणि आपण काय करतोय, काय नाही हे तुम्ही कधीच विसरणार नाहीत. येस. आता दुसऱ्या पायांची सेम हीच पोझिशन करायची आहे. अर्ध मच्छिंद्रासन याला म्हणतात आणि हे कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवत आहे या ठिकाणी. पाठीचा कणा सरळ आहे. हात वरती घ्यायचा. हात वरती घेऊन अपोझिट हँड अँड अपोझिट लेग ही गोष्ट या ठिकाणी एक लक्षात ठेवा. आणि आता हाय लाजत, लाजत चलो. ठीक आहे. छान असं बघायचंय. मग परत समोर यायचं. हळुवारपणे पूर्णपणे जो आलेला ताण आहे पोटावरती तो फील करा. पूर्णतः पोटाला पीळ द्यायची आहे, मांडीला पीळ द्यायची आहे. हात जो आहे तो अपोझिट लेगमध्ये क्लच केलेला आहे मी. येस. नाऊ राइज युअर वन हँड लेफ्ट अँड देन राइट. आता जो आपला डावा पाय आहे त्याला वरती घ्यायचा आहे. डन इट? येस. नाऊ पोर्शन चेंज. हाऊ टू डू नेक्स्ट स्टेप? 1 क्रिस क्रॉस, 2 डाउन, 3 अप, 4 डाउन, 5 अप. मागे जाताना श्वास सोडायचा आहे आणि समोर येताना श्वास घ्यायचा आहे. पोट दाबला जात आहे. पोटावरती लक्ष द्यायचंय. त्याचबरोबर शरीरातल्या पूर्ण अवयवांवरती लक्ष द्या, जेणेकरून तुमच्या चांगलंच लक्षात येईल. अरे रे! धत तेरे की लाईट भी चली गई. पण काही हरकत नाही. आपला योगा हा शेवटपर्यंत असणार. थँक यू एव्हरीवन.